नमस्कार मित्रांनो. तर आज आपण हा 6वा चॅप्टर बघणार आहे डिझोल्यूशन. ठीक आहे. डिझोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. तर आता याच्यामध्ये काय काय बनवतात? पहिलं बनवतात रिअलायझेशन अकाउंट, दुसरं कॅपिटल अकाउंट जसं मागच्या चॅप्टरमध्ये होतं तसं, आणि तिसरं कॅश अकाउंट. ठीक आहे. तर हे 3 अकाउंट आपल्याला बनवायचे असतात. तर याच्यातला आपण पहिला पार्ट बघणार आहे पोस्टिंगचा, कसं पोस्टिंग करतात ते. तर पहिलं रिअलायझेशन अकाउंट हे मेन आहे. तर याच्यामध्ये कसं पोस्टिंग येतं ते बघणार आहे आपण. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे आपली, बरोबर. क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बिल्स पेएबल लॅबिलिटी आहे. रिझर्व्ह फंड काय करतो आपण इकडे कॅपिटल अकाउंटला वाटून देत असतो, आणि कॅपिटल अकाउंट पण इकडे बॅलन्स ब्रॉड डाऊन करतो. तर हे जे दोन लॅबिलिटीज आहेत, त्या लॅबिलिटी ज्या आहेत ही इकडची डेबिट साईड आहे, इकडची क्रेडिट साईड आहे. तर हे लॅबिलिटी ज्या आहेत ह्या इकडं क्रेडिट साईडला पोस्ट करायच्या असतात लॅबिलिटीज. ठीक आहे. ह्या ज्या लॅबिलिटी आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या इकडं पोस्ट करायच्या असतात. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड तर तुम्हाला माहिती आहे इकडं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतो. कॅपिटल अकाउंट जे कॅपिटलचा बॅलन्स येतो इथं ब्रॉड डाऊन करायचा. पुढे इकडे असेट दिलेले आहेत. ह्या ज्या असेट आहेत बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल, ह्या सर्व ज्या असेट आहेत त्या सर्व इकडे डेबिट साईडला लिहायचे असतात. सन्ड्री असेट्स. इकडच्या ज्या असेट आहेत त्या इकडं डेबिट साईडला लिहायच्या, आणि इकडच्या ज्या लॅबिलिटी आहेत ह्या दोन लॅबिलिटी आहेत त्या इकडं लॅबिलिटी साईडला लिहायच्या असतात. क्रॉस इफेक्ट असतो असा क्रॉस इफेक्ट. आणि बाकीचं कॅशचा बॅलन्स आहे तो इथं आपण कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. इथं आपण जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये बघत होतो तसं इथं ब्रॉड डाऊन करायचं त्याचा बॅलन्स. ठीक आहे. तर हे आहे पोस्टिंग. पुढं रिअलायझेशन अकाउंटला आणखीन काय येतं, जर समजा इकडे डेबिट साईडला इथं जर एखादी लॅबिलिटी पे केली असेल, लॅबिलिटीज पेड केली असेल. ठीक आहे. किंवा जर समजा इथं ॲडजस्टमेंट आहेत, ह्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत ह्या ॲडजस्टमेंटमध्ये कुठेही लॅबिलिटीची ॲडजस्टमेंट आली की त्याचा इफेक्ट येतो इकडं डेबिट साईडला, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि जर समजा इथं कोणतीही असेट आली, ॲडजस्टमेंटमध्ये कोणतीही असेट आली तर त्याचा इफेक्ट येतो इकडं क्रेडिट साईडला. ठीक आहे. बाय असेट्स टेकन किंवा असेट रिअलाइज. ठीक आहे. असेटची कोणतीही ॲडजस्टमेंट असेल तर इकडे येते. ठीक आहे. तर हे झालं इकडं असेटचा इफेक्ट इकडं क्रेडिटला येतो. कोणता असेट्स ज्या ॲडजस्टमेंटमध्ये आहेत, हे ॲडजस्टमेंट येतं आपल्या. ठीक आहे. ॲडजस्टमेंट. याच्यानंतर पुढं आणखीन काय येतं, इथं लॅबिलिटी पे केली. जर समजा एखाद्या पार्टनरने लॅबिलिटी घेतली तर इथे येतं पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. समजा एने घेतली तर ए कॅपिटल अकाउंट येणार. ए कॅपिटल अकाउंट. काय घेतले त्यांनी, लॅबिलिटी घेतलेली. लॅबिलिटीज टेकन. ठीक आहे. जर एखाद्या पार्टनरने लॅबिलिटी घेतली तर इकडे येतं कॅपिटल अकाउंट. जर समजा एखाद्या पार्टनरने असेट घेतली तर इकडे येतं त्याचं कॅपिटल अकाउंट, ए कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आणि जर समजा पार्टनरने नाही घेतली तर इथे येतं कॅश अकाउंट. आता इथं फक्त जर समजा असेट आलं, पार्टनरचं नाव नाही आलं तर कॅश अकाउंट. इकडे पण सेम कॅश ऑर बँक अकाउंट. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं, कोणतीही लॅबिलिटी असेल तर त्याचा इफेक्ट इथं ॲडजस्टमेंटमध्ये कोणतीही लॅबिलिटी असेल तर त्याचा इफेक्ट येतो इकडं डेबिट साईडला, आणि कोणतेही असेट असेल तर त्याचा इफेक्ट येतो इकडं क्रेडिट साईडला. ठीक आहे. जर पार्टनरने घेतली तर त्याचं कॅपिटल अकाउंट टाकायचं, जर पार्टनरने नसेल घेतली तर कॅश अकाउंट टाकायचं. ओके. हे आहे आपलं पोस्टिंग. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला थोडं व्यवस्थित समजेल. आपण प्रॉब्लेम सुरू करणार आहे. हा पहिला प्रॉब्लेम घेऊ आपण. Ganesh and Karthik are partners sharing profit and losses equally. They decided to dissolve the firm on 31st March 2018. Their balance sheet was as under. ठीक आहे. आता इथं आपण चालू करू पोस्टिंग. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल दिलेले आहे. हे दोन्ही काय आहेत, लॅबिलिटीज आहेत. लॅबिलिटीज इकडं क्रेडिट साईडला लिहू. लक्षात ठेवायचं इकडे क्रेडिट साईडला लिहायचं. बाय सन्ड्री लॅबिलिटीज. अंडरलाईन करायचे काय काय. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 18,400, आणि त्याच्यानंतर दुसरी लॅबिलिटी आहे बिल्स पेएबल. त्याची अमाऊंट आहे 5,000
600 टोटल करायची याची 18 आणि 5 23 आणि हे 24,000 रुपये झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड काय करतो आपण वाटून देतो पार्टनर्सला. ठीक आहे. कोण कोण आहेत पार्टनर? गणेश आणि कार्तिक आहे. आपण 3 केलेले आहेत, चुकून 2च करायला पाहिजे होते. गणेश आणि कार्तिक हे 2 पार्टनर आहेत. ठीक आहे. आता या दोघांमध्ये वाटून द्यायचं बाय रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड किती अमाऊंट यांची 20,000. यांचा रेशो दिलेला आहे का इथं? इक्वली रेशो दिला आहे बघा, इथं अंडरलाईन करतो मी. इक्वली म्हणजे 20,000 10,000 येणार. हाफ हाफ वाटून द्यायचे इक्वल. 10,000 आणि 10,000 हे 20,000 आपण वाटून दिली. कॅपिटल अकाउंट काय करतो आपण? ब्रॉड डाऊन करतो. इकडं नेहमीसारखं ब्रॉड डाऊन करायचं. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन पहिल्याचा आहे 40,000 आणि 80,000. 40,000 आणि 80,000. ओके. त्याच्यानंतर इकडे असेट दिलेले आहेत. ह्या ज्या असेट आहेत त्या सर्व या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला, लॅबिलिटी इकडे क्रेडिट साईडला उतरवायच्या आणि असेट इकडं डेबिट साईडला. टू सन्ड्री असेट्स. सन्ड्री असेट्स लिहायचं एक एक. काय काय इकडं? बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, डेटर्स आहे आणि स्टॉक आहे, बिल्स रिसिवेबल आहे. हे सर्व इकडे लिहून घ्यायचं. बिल्डिंग, त्याच्यानंतर फर्निचर, त्याच्यानंतर डेटर्स, त्याच्यानंतर स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. ठीक आहे. या अमाऊंट लिहून घ्यायची इथं. बिल्डिंगची अमाऊंट आहे 88, 12, 32, 24 आणि 4,000. 88,000, 12,000, 32,000, 88,000, 12,000, 32,000, 24,000 आणि 4,000. याची टोटल करायची. ती येणार 1,60,000. 1,60,000. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कॅशचा बॅलन्स आहे तो इथं कॅशला ब्रॉड डाऊन करायचा असतो. इथं कॅशच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, जसं मागं करत होतो आपण ॲडमिशन रिटायरमेंटला. त्याची अमाऊंट आहे 4,000. इथे येणार 4,000. ठीक आहे. बस एवढं पोस्टिंग जरी समजलं तुम्हाला तरी आपण पुढच्या चॅप्टरमध्ये ॲडजस्टमेंट समजून घेऊ. ठीक आहे. धन्यवाद.